किट्टू, अर्चू, अरे सर नमस्कार करते हैं सर. मी तुला अजिबात आशीर्वाद देणार नाही. का सर? सर माझं काही चुकलं का? हो, काय सर? हे बघ, माझा सगळा स्टाफ मला सर म्हणतो आणि जवळची माणसं काका म्हणतात. त्यामुळे त्यांना आशीर्वाद देतो मी. सॉरी काका. ते अनिल कडून रोज सर ऐकून ऐकून माझ्याही तोंडात आता सर बसलाय. पण ह्यापुढे नक्की लक्षात ठेवेन. अर्चना, मी तुला माझ्या मोठ्या मुलीसारखी मानतो आणि म्हणून तुझ्या नवऱ्याला रोज सहन करतो ऑफिसमध्ये, आणि तू मात्र ह्यापुढे फक्त काका. दॅट्स बेटर. आता तुला काय आशीर्वाद देऊ बरं मी? ओके, रोज तुला नवनवीन चमचमीत पदार्थ करायची इच्छा हो आणि मला ते खायला मिळो. रोज रोज चमचमीत चालणार नाही. तुमचं वजन आधीच वाढलंय काका. अर्चू, काय बोलतेस? माझे साहेब आहेत ते. हे तू गप्रे, तू का बोलतोयस बाप मुलीच्या मध्ये? हा, तू माझी मोठी मुलगी आहेस ना अर्चना. वैदेही सारखं का बोलतेस तू? ती मला रोज झाडपाला खायला घालते, तुझ्याकडून येणाऱ्या डब्यावर जगतो मी. ठीक आहे, तुमच्यासाठी हे पाठवत जाईल. आणि हो, जरा वजन कमी करायचं तुम्हीही विसरू नका. अगं कसा विसरू शकेन मी? घरात आहे ना रोज आठवण करून द्यायला माझं फुलपाखरू. तोंड बंद कर नाही तर माशी जाईल. And here comes my angel, माझं फुलपाखरू. ओहो, हॅपी बर्थडे. थँक्यू. आणि खूप गोड दिसतेस. थँक्स. विश यू व्हेरी 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 हॅपी बर्थडे. थँक्यू दादा. आवडला का ड्रेस? हो बाबा, इट्स रिअली फॅब. नाही नाही, तू घातल्यामुळे तो शोभून दिसतोय जास्त. मुलगी कोणाची मी? तू फार पटकन तयार झालीस ग. बाबा यू नो मी ना, मला बाहेर रेंगाळत बसायला नाही आवडत. कामं कशी पटापट व्हायला हवी. आयुष्याला वेग हवा. पोचलो हो बाबा, थँक्यू. धडधाकट पोचवलंस. मानस, अरे किती स्पीड मध्ये चालवतोस तू? तुझ्या स्पीडची भीती वाटते अरे मला. हे तिला भेटण्यासाठी ना कुठल्याही स्पीडची तमा नाही बाळगत मी. तू जा ना, बुके घेऊन ये ना लवकर. हा, आलोच. काय लक्ष कुठे आहे तुझं? नाही मी काय नाही मी नाही तो. अरे बघ, तुला कळायला नको का? हा, तू डोळे उघडे ठेवून चाल ना. वैदेही वैदेही आता माझी काय चूक? नाही पण चूक काय त्यात? नाही नाही, म्हणजे माणसाला छान छान खायला आवडणं यात चूक काय आहे सांग ना. बरोबर आहे. गोड आवडणं आणि रोज गोड खाणं ह्यात फरक आहे, हो की नाही अनिल? बरोबर आहे. अनिल, आम्ही दोघं एकमेकांच्या विरुद्ध बोलतोय.
दोघांनाही बरोबर म्हणतोयस तू. काय चाललंय का याचं? बरोबर आहे. पुन्हा तेच बायको आणि बॉस यांच्या कात्रीत सापडलेला बिचारा जीव. अरे अरे अरे. वैदेही, हा काय शोधतेस बाळा? नाही ती एक मैत्रीण दिसत नव्हती, तिला बघत होते. हा मग हरकत नाही. इकडे इकडे. काय पार्टी आवडली ना सगळ्यांना? मुख्य म्हणजे तुला. हो बाबा, खूप आवड. वैदेही, खूप छान दिसतेस आज. अगदी पुन्हा पुन्हा आवर्जून सांगावं इतकी. थँक्यू. मग वॉक रोज सुरू आहे वाटतं. हो, काकांनाही घेऊन जा कधीतरी. बाबा घरीच करतात, त्यांची ट्रेडमिल आहे ना. नक्की करतात का? काय बाबा? हा ते सिंगानियाच्या प्रोजेक्टचं काय झालं अनिल? रेडी आहे सर. फक्त 3 टेक्निकल पॉइंट्स आहेत, ते सगळे मी उद्या क्लिअर करतो, क्लोज करतो आणि तुमच्याकडे पाठवतो सहीसाठी. पण सर, सिंगानियानं पेमेंट करता खूप थकवतो, त्यामुळे मी यावेळेला 50% ऍडव्हान्स घेणार आहे आणि डिलिव्हरी नंतर 10 दिवसात उरलेलं सगळं पेमेंट, असे 2 क्लॉजेस टाकणार आहे. आपण आपला इंटरेस्ट प्रोटेक्ट करायलाच हवा नाही का? काय अनिल, सिंगानियाची ही जुनी खोड आहे. म्हणजे मित्र आहे तो माझा, पण धंदा आणि मैत्री एकत्र करून कसं चालेल रे? मागे एकदा ना आम्ही जाकार्ताला एका कॉन्फरन्सला बरोबर गेलो होतो. एक मिनिट. मी काहीतरी बोलू का? उद्या ना मी आणि वैदेही तुमच्या ऑफिसमध्ये येणार आहोत आणि मग वेगवेगळ्या रेसिपीज, ब्युटी टिप्स किंवा सेल कुठे कुठे सुरू आहे ह्या विषयांवर चर्चा करणार आहोत. चालेल ना? हा वैदेही? एकदम करेल. आई, बाबा काय म्हणाले ऐकलंस तू? ते म्हणाले की तू माझ्या रूपाने जिवंत आहेस. तिला मी आपलासा वाटतो की नाही हे तू आणि काळच ठरवा, पण मला ती माझी वाटते, फक्त माझी.